हे लोकेशन ना पुण्याचं हार्ट आहे, हार्ट. करेक्ट आहे. इकडच्या किमती ऐकून हार्ट अटॅक येतच असेल लोकांना. तुमच्यासारख्या सुंदर मुलीनं गॅस सिलेंडर असं खांद्यावर घेऊन जाणं. इथे कोण राहणार आहे? तुम्हाला बॉयफ्रेंड आहे? काय? हो, म्हणजे आत्ताची मुलं मुली ती लव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात ना. कसं आहे, तुम्हाला पण प्रायव्हसी, आम्हाला पण एका घरट्यात दोन पक्षी. अहो म्हणजे एका दगडात दोन पक्षी. ते नाही का नर आणि मादी. हे बघा, मुलांसोबत राहायची सवय नाहीये मला. मुलीसोबत करेन मी हे घर शेअर. Ladies and gentlemen, boys and girls, please welcome the hilarious Kiran Mane. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्हा सगळ्यांना मला सांगायचं आहे, तुम्ही सगळे एकत्र खूप खूप घाणेरडे दिसताय. म्हणजे अजिबात लाज बाळगू नका. तुम्ही कसे दिसताय त्याबद्दल अजिबात कॉम्प्लेक्सेस ठेवू नका. पहिली रो तर पुण्यात घर मिळणं खूप अवघड गोष्ट आहे, माहिती आहे. पुण्यातले रॅन्डम 2-3 मुलं एकत्र आले की दुसऱ्या मिनिटाला पुण्यात फ्लॅट कसा घ्यायचा याच्या चर्चा सुरू करतात. मध्यंतरी एक ब्रोकर मला हिंजवडी फेज 3 मध्ये घर दाखवत होता. हिंजवडी फेज 3 माहिती आहे? हिंजवडी फेज 3 म्हणजे एरिया 51 सारखा एरिया आहे. सो एरिया 51 मध्ये US गव्हर्नमेंट जे ह्युमन स्पीशीजपासून एलियन्सपर्यंत जेवढे एक्सपेरिमेंट करतात तेवढेच एक्सपेरिमेंट एक हिंजवडी फेज 3 मध्ये IT कंपन्या इंजिनियर्सवर करतात. म्हणजे ते त्यांना घाणेरड्या कंडिशनमध्ये ठेवून बघतात. किंवा यांना कमी रेप पैसे देऊ, जास्त खायला चांगलं नको, खराब ॲटमॉस्फिअर, खूप टॉक्सिक वर्क कल्चर, आणि तरी पण हे जिवंत राहतात का? जर इंडियामध्ये स्लेव्हरी सुरू झाली तर ती हिंजवडी फेज 3 मध्ये पहिल्यांदा सुरू होईल. पुण्यातल्या लोकांना ना बाहेरच्या लोकांचा खूप त्रास होतो, माहिती आहे. ते नेहमी म्हणतात बाहेरून आलेल्या लोकांनी ना पुण्याची वाट लावून टाकली. आधीसारखं पुणे ठेवलंच नाही आहे लोकांनी. याच पुण्यातल्या लोकांची मुलं US मध्ये शिकत असतात. त्यांच्याविषयी पण तिकडे हेच बोललं जातं. या इंडियातल्या लोकांनी आईज होऊन टाकली आमच्या ग्रेट अमेरिकन ड्रीमची. पण फरक फक्त गन कंट्रोलचा आहे, माहिती आहे का, या दोन्ही सिच्युएशनमध्ये. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागातून पुण्यामध्ये आलात तर इथला एखादा म्हातारा मॅक्झिमम व्हायलन्स काय करू शकतो तर तुम्हाला टोमणा मारू शकतो. पण हेच जर एखादा पुण्यातला मुलगा US मध्ये गेला तर तिथला गोरा म्हातारा आहे ना, मिनिमम व्हायलन्स हा पॉईंट ब्लँक हेडशॉट मारू शकतो तुम्हाला. त्याचसोबत पुण्यातल्या काही माणसांना एक जनरल माहिती आहे ना, एक काय काका काकू असतात, ते म्हणतात आमची दोन्ही मुलं US मध्ये शिकत असतात. ते खूप टॅलेंटेड आहेत. तुम्ही कधीतरी गायडन्सला जावा त्यांच्याकडे. मला त्या आईवडिलांना एक गोष्ट सांगायची आहे, तुमची मुलं टॅलेंटेड नाही आहेत, ती जस्ट चीप लेबर आहेत, म्हणून ती US मध्ये आहेत. सो बेसिकली सांगतो की आपण चीप नाही आहोत. तुमचे US मधले सगळे मित्र आहेत ना, सगळे चीप आहेत. सो नेक्स्ट टाइम ते काय सांगतील त्याच्या कमेंटवर जस्ट चीप 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 लिहित राहा. हा पण US मधून शिकून आला, हा पण चीप आहे, मला मॅनेज करतो हा. मला छान वाटलं तुला चीप बोलताना. चीप जस्ट अ पर्सनल रिव्हेंज आहे, बाकी काय नाही. अख्खं पुणे रिडेव्हलपमेंटला निघालं, माहिती आहे. अख्खं पुणे सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे. मध्यंतरी माझ्या एका मित्राने फ्लॅट घेतला. त्याला फ्लॅट विकताना असं सांगितलं गेलं की तुझ्या घरातून मस्त व्ह्यू आहे, मस्त डोंगर आहे, पक्षी बिक्षी उडतात आहे, सूर्यास्त आहे, छान आहे, मस्त आहे एकदम. 2 महिन्यानंतर त्याच्या घरासमोरून आता मेट्रो धावते. मेट्रोतली लोक वाकून वाकून त्याच्या घरामध्ये बघतात. त्यांना कळतं की हा आंघोळ करतोय का नाही करत आहे, बाहेर वाळत घातलेल्या कपड्यांवरून. त्यात मेट्रोतले स्टेशन एवढे जवळजवळ आहेत की मला वाटतं त्याचं घर पण एक स्टेशन करायला हरकत नाही आहे. त्यात मला वाटतं पुण्यात मेट्रो झाल्यापासून ना ट्रॅफिक अजून वाढलं आहे, मेट्रोच्या त्या पिलर्समुळे. कारण पुण्यातली लोकं तर भाई मेट्रोने प्रवास करणार नाही. त्यांचं म्हणणं आहे की रस्त्यावरून मेट्रो धावून मग आम्ही जाणार, आम्ही एवढं चढत वगैरे जाणार नाही आहे. आणि पुण्यातल्या मेट्रोमध्ये सगळं झालं आहे, माहिती आहे. डोहाळ जेवण झालं आहे, हळदी कुंकू झालं आहे, फॅशन शो झाला आहे, सगळं रील शूट करून झाले आहेत, पिक्चरचे शूट झाले आहेत, सगळं करून झाले. त्यातून फक्त प्रवास नाही केले कुणी आत्तापर्यंत. म्हणजे मला वाटतं की ती आता मेट्रो दुसऱ्या कुठल्या कामासाठी तरी यूज करूयात आपण. म्हणजे ॲटलिस्ट स्लेव ट्रान्सफर करायला यूज करू शकतो आपण इकडून तिकडे, हिंजवडी फेज 3 मधून इकडून आणायला कधीतरी कामाला, नाही का, असं. ॲटलिस्ट त्या निमित्ताने तरी त्या लोकांना AC बघायला मिळेल. मॅडम मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या आयुष्यात सगळं ठीक चाललंय? नाही, हो, नाही, काय एक्झॅक्टली नाही चाललंय, काय झालं एक्झॅक्टली? नाही म्हणजे एक्झॅक्टली काय झालं? तुम्ही आल्यापासून पिता, इथे रांग लागली बॉटलची. तुम्ही कोणासोबत आलाय? तुम्ही दोघी एकत्र आलाय? ओके, तुम्ही मागचे तुम्ही तिघे कसं एकत्र आलाय एक्झॅक्टली? ओ तुम्ही डेटवर आलात आणि तू जस्ट एक्झिस्ट करतेस, तुला पर्सनल लाईफ नाही आहे काही.
आधी असं ठरलं होतं की तुम्ही दोघे तुमची फर्स्ट डेट आहे, सेकंड डेट आहे, थर्ड डेट. तुम्ही किती वर्ष डेट करताय? ओके, फर्स्ट डेट आहे, फर्स्ट डेट. तू का पित नाहीयेस मग? ओ असं आहे का? बाप रे भाई मित्रा, तू बँकरप्ट होणार आहेस सांगतोय. जाताना घरी तू एकटा जाणार आहेस. तुमच्या रिलेशनशिपमध्ये हा 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 असा ट्रँगल आहे ना, आज संध्याकाळी येताना आलाय तुम्ही ट्रँगल म्हणून, जाताना फक्त तू डॉट असणार आहेस एकटा, माहितीये? मॅडम तुम्ही कंटिन्यू करू शकता, तुम्ही खूप दारू प्या, अजिबात हे काय करू नका. जाताना तो किडनी देईल तुम्हाला एक्स्ट्रा. हो त्याच्या चेहऱ्यावर दिसते तो किडनी पण देईल, माहितीये का? त्याला फक्त बात सिर्फ एक रात किती वाला सीन आहे त्याचा. हॅलो हॅलो. हा हॅलो, संजय गणपुले बोलताय का? गणपुले बोलतोय, बोला बोला. हा मी किरण माने बोलतोय. मला पुण्यामध्ये शेअरिंगमध्ये फ्लॅट हवा होता काही महिन्यांसाठी. थोडं अर्जंट आहे. अर्जंट? किती अर्जंट आहे? म्हणजे फारच अर्जंट आहे. मी आता हॉटेलमध्ये राहतोय. जर आजच्याच रूम मिळाली तर मी आजच्या शिफ्टवायला तयार आहे. कुठं पाहिजे फ्लॅट? हे आपलं कोथरूड वगैरे चालेल. कोथरूड हा एक फ्लॅट. अहो पण मी एका मॅडमचा ॲडव्हान्स घेतलाय हो, आणि त्यात काय झाले, त्यांना मुलगीचं रूममेट म्हणून पाहिजे. मग दुसरं एखादा बघा ना. नाही मिळणार. काय? अहो कोथरूड अख्खं रिडेव्हलपमेंटला चाललंय, आणि कोथरूडची माणसं म्हणजे का नाही की सरड्याची धाव कुपणापर्यंत, त्यांना कोथरूड सोडवतच नाही. अहो त्याच्यामुळे एक घर शिल्लक राहिलेलं नाही. हा तुम्हाला पाषाण, बिबेवाडी किंवा असं इकडे कुठे पाहिजे का सांगा, लगेच येतो. पिंपळे मध्ये पण आपल्याकडे लगेच आहे. माझं सगळं काम कोथरूडमध्येच आहे. एवढं लांब जाऊन काय करू मी? अहो कोथरूड तसं काय लांब नाही हो, आणि कोथरूड म्हणजे पुण्याचा हार्ट आहे, हार्ट. आणि त्यात आता मेट्रो पण आल्या. ते भाडे किती म्हणालात? 25,000 रुपये भाडं, 12,500 रुपये काय शेअरिंग मध्ये, आणि लाईट बिल, वीज बिल काय काय ते सगळं तुम्हाला द्यायला लागेल. आणि ते ब्रोकरेज बघा, आम्ही एक नाही ते 1.5 महिन्याचं ब्रोकरेज घेईन बरं का तुम्हाला. 2 महिन्याचं ब्रोकरेज देतो. आत्ताच्या आत्ता फायनल करायचं का? अहो पण ते मॅडमशी जरा बोलावं लागेल. अहो त्या मॅडमशी मी करतो ना डील. काय असे बघत काय बसले? आवरा ना पटपट, तुमच्यासाठी थांबलीये मी. ओ सॉरी, इथे तांदूळ, माप, औषधाचं ताड्यातलं काहीच नाहीये हो. मस्करी करताय? नाही, नाहीतर तुम्ही असं बाहेर थांबण्याचं काही कारणच नाहीये. अहो तुम्ही बॅग पॅक करणार आहात ना, तुमचं होऊ द्या, थांबते मी तोपर्यंत. अनपॅक म्हणायचं का तुम्हाला? इंग्लिश कच्चं आहे का तुमचं? अहो जेव्हा चेकआउट असतो ना तेव्हा बॅग पॅक करतो माणूस. अनपॅक तेव्हा करतो जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी नव्याने राहायला येते. तुमचं चेकआउट नाहीये आता? हो पण ती किरण माने नावाची मुलगी पण येते राहायला, ती पण नाही आली अजून. मीच तो किरण माने नावाचा मुलगा. पुढची कथा जाणून घेण्यासाठी पहा प्लस मायनस फक्त स्टेज ॲपवर.